हॅलो ट्रेडर्स, आज ऑलमोस्ट आपण $500 जवळपास बुक केले आहेत फॉरेक्समध्ये. तर त्याच्यामध्ये मी सायकोलॉजी कशी मेंटेन केली, टार्गेट कसं लावलं होतं, एंट्री कशी घेतली, हे सगळे मी पॉईंट्स जे आहेत ते ह्या रीलमध्ये अटॅच केले आहेत. तर रील कंटिन्यू पूर्ण बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की सायकोलॉजिकल पॉईंट्स समजतील. आणि लवकरच मी एक बाईक घेऊन घेईल, सो जेणेकरून तुम्हाला हा जो बॅकग्राऊंडचा नॉईस जो येतो आहे ना, तो नॉईस येणं थांबेल. आणि फक्त ट्रेडिंग जर शिकायची असेल तर नक्कीच चॅनलला थांबा, ठीक आहे. इथे कोणतीच कॉमेडी नाही, काहीच नाही, फक्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ट्रेडिंगमधून पैसा बनवणे. तर जर तुम्हाला अशा पद्धतीची सायकोलॉजी शिकायची असेल, ट्रेड कसे घेतात, ॲक्च्युअल कसे मेंटेन करतात, जर तुम्हाला ते शिकायचं असेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा. थँक्यू. हॅलो ट्रेडर्स, अगेन माझी खाली इकडे एंट्री आहे. हे समोर इकडे माझं लेट झालं, मी एका स्टुडंटशी बोलत होतो, सो इकडे एंट्री मला घ्यायची होती, पण मी थोडी लेट एंट्री घेतली. आता अगेन ही कॅन्डल ऑलरेडी मिळाली मला. तर माझी इथे एक्झिट आहे. बऱ्याच लोक कदाचित इथे एक रेंजचा ब्रेकआउट होतो म्हणून एंट्री प्लॅन करतील. सो तो तुम्हाला समजून घ्या, कॅन्डल्समध्ये एक चांगलं ॲनालिसिस करण्याचा प्लॅन करा. चांगली कॅन्डल शिका. कॅन्डलमध्येच चांगला पूर्ण पैसा आहे, लक्षात घ्या. कॅन्डलमध्येच इंटरनल एरिया समजून घ्या. असे टॉपचे रेजिस्टन्स, बॉटमचे सपोर्ट, हे टॉपचा रेजिस्टन्स, बॉटमचा सपोर्ट, याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. हे 80% लोकांना यायला लागून गेलेलं आहे. मार्केट एकदम साईडवेज मार्केटमध्ये पण तुम्हाला पैसा मिळाला पाहिजे असं शिका, ठीक आहे ना. आता सेमवर हा तुम्हाला दिसत असेल की हा $150 जवळपास प्रॉफिट आहे, पण सकाळपासून मी असे $150, $300 असे या कॅन्डलमध्ये पण मी होतो. इथे पण मी सेलिंग केलेली होती आणि मी समोर इथे एक्झिट केलेलं आहे. असं मी जवळपास आज ऑलमोस्ट $500 जवळपास माझा प्रॉफिट झालेला आहे. आणि जर तुम्ही बघणार ना, आज दिवस बघा, दिवस डायरेक्ट असा आहे. आता हे तर तुमच्या कामाचं नाही है ना, दिवस डायरेक्ट असा चालू आहे. या दिवसामध्ये म्हणजे एवढी छोटी कॅन्डल आहे आणि एवढ्या छोट्या कॅन्डलमध्ये मी ऑलमोस्ट $500-$550 ऑलरेडी कमवून घेतलेत मी, ठीक आहे. आता बघूया, मला इकडे यायचं आहे फक्त आणि बघतो मी ते माझं टार्गेट किती लांब राहतं. या कॅन्डलच्या तिथे माझं एक्झिट आहे, डायरेक्ट एक्झिट आहे माझं. डायरेक्ट टार्गेट लावून ठेवतो मी, बघा तुम्ही दिसेल पण तुम्हाला, मी डायरेक्ट टार्गेट लावून ठेवतो आहे ना. याच्याने काय होतं माहिती काय, व्यक्ती होपमध्ये नाही जात, फोमो ट्रेड नाही होत, नाही जाते मग अजून आपण जाऊ, अजून घेऊ, अजून ट्रेड करू. हा सिनेरियोच नाही पाहिजे. ट्रेडिंगमध्ये होप ट्रेडिंग नाही करायची, अवॉइड करायचा. होप ट्रेडिंगला तुम्हाला जर अवॉइड करायचं असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट टार्गेट लावून बसा. आणि तुम्हाला ना पुढे मी तुम्हाला सायकोलॉजीचे पण व्हिडिओ बनवेल आता, सो तुम्हाला त्याच्याने एक इम्प्रूव्हमेंट येईल, ठीक आहे. एंटरटेनमेंट काहीच नाही मिळणार आपल्याला, आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला एंटरटेनमेंट काहीच नाही मिळणार. तुम्हाला जर शिकायचं असेल तरच तुम्ही या चॅनलवर थांबा, ओके.